पिझ्झा कोणाला आवडत नाही, गरीब असो वा श्रीमंत. पण गरिबांना पिझ्झा खायला मिळतो कुठे? विष्णूलाही पिझ्झा खायची खूप आवड होती. त्याने 18 वर्षाच्या आयुष्यात आत्ता पहिल्यांदाच पिझ्झा खाल्ला होता. विष्णू गावात राहणारा गरीब मुलगा होता आणि 18 वर्षानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो गावातून शहरात आला होता. शहरातली ही गर्दी आणि वाहतुकीमुळे तो खूपच घाबरून गेला होता. ही शहरातली लोक एवढी गडबडीत का असतात? गाडी बी किती जोरात चालवतायत. नीट काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, नाहीतर मला तर इथं जगणंच मुश्किल होऊन बसेल. तो गावाहूनच आपला ड्रेस घेऊन आला होता, कुर्ता आणि पायजामा. तो कॉलेजच्या पहिल्या दिवशी कुर्ता पायजामा घालूनच गेला आणि त्याने पाहिलं की कॉलेजमधली इतर मुलं आणि मुली जीन्स, टी शर्ट आणि मॉडर्न कपडे घालून आले होते. इथं तर सगळंच मॉडर्न दिसतंय. इथं मला बघून सगळे हसतायत का? अरे ते बघ बघ, त्या मुलाकडे बघ, कसं कुर्ता पायजामा घालून आलाय कॉलेजमध्ये. गावाहून आला असणार आहे नक्कीच, गावठी कुठला. विष्णू चुपचाप क्लासमध्ये आला आणि एका मुलाच्या शेजारी जाऊन बसला. हॅलो, माझं नाव अभिनव आहे. माझं नाव विष्णू आहे. मी गावाहून आलोय. तुला बघूनच कळतंय. आणि मग पिरियड संपल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली होती. एक मुलगी अभिनवकडे आली आणि म्हणाली, चल अभिनव, काहीतरी खायला जाऊयात. हो चल. विष्णू, तू पण चल आमच्या बरोबर. हो हो, चला चला, मला पण भूक लागलीये. वरण भात खाऊयात. हे ऐकून पायल जोरजोरात हसू लागली. कॉलेजमध्ये वरण भात कोण खातं रे बुद्धू? पायल, असं बोलू नकोस. बिचारा तसाही तो घाबरलेला आहे. मग कसं बोलू? कुर्ता पायजामा घालून कसा बावळट दिसतोय बघ. हा जर आपल्या बरोबर येणार असेल तर मी येणार नाही खायला कुठेही. पायल, अशी कोणाची मस्करी करणं योग्य नाही. तू मला शिकवू नकोस. तुला हवं असेल तर तू त्याच्याबरोबर जा, मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी जाईन. माझ्याबरोबर यायला कोणीही तयार होईल. असं तोऱ्यात बोलून पायल तिथून निघून गेली. अभिनव विष्णूला म्हणाला, विष्णू, तू वाईट वाटून घेऊ नकोस. शहरातल्या मुली अशाच असतात. नाही नाही, मी गावावरून आलोय ना, मग ऐकायला लागेलच. चल आपण खायला जाऊयात. चल, आज मी तुला चांगलं काहीतरी खायला घालतो. अभिनव विष्णूला पिझ्झा शॉप मध्ये घेऊन गेला. विष्णू म्हणाला, अरे तुला जे खायला घालायचे ते घाल, पण फक्त अंड, मांस, मच्छी मला खायला घालू नको. मी शुद्ध शाकाहारी आहे. काळजी करू नकोस रे, इथे व्हेज पण मिळतं. अहो दादा, 2 पनीर पिझ्झा द्या मला. वेटरने 2 पनीर पिझ्झा आणून दिले. विष्णूने हे कधी पाहिलंच नव्हतं. अरे बाप रे, एवढी मोठी गोल पोळी. अरे मित्रा, याला पिझ्झा म्हणतात. पिझ्झा? अरे म्हणजे तेच ना, पोळी लाटून त्याच्यावर पनीरची भाजी टाकली. हो बरोबर आहे तुझं. बरं तू आता खाऊन तर बघ, आवडतोय की नाही तुला ते. विष्णूने पहिला बाईट घेतला आणि त्याला जणू स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटलं. अरे वा, हा पिझ्झा तर खूपच स्वादिष्ट आहे. मी याआधी हा कधीच खाल्ला नव्हता. अरे खाणार कुठून? गावात हे सगळं कुठे मिळतं? हो ना, खरं आहे तुझं. हे फक्त शहरातच मिळतं, म्हणून तर लोकांना शहरात राहायला आवडतं ना. गाव पण काही वाईट नाहीये. तसं माझंही खरं घर गावातच आहे, पण मी लहानपणापासून शहरातच वाढलोय. पायल माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि या कॉलेजची सगळ्यात सुंदर मुलगी पण आहे, म्हणून तिला जास्त घमेंड आहे. ते काही असू दे, मी तर आतापासून रोज पिझ्झाच खाणार आहे. विष्णूला पिझ्झा खूप आवडतो. तो आणि अभिनव खूप चांगले मित्र होतात. त्यानंतर रोज कॉलेज झाल्यावर ते दोघंही पिझ्झा खायला यायचे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे खाऊन विष्णू पिझ्झा एक्सपर्ट झाला होता. एक दिवस कॉलेज संपल्यावर अभिनव म्हणाला, विष्णू, चल पिझ्झा खायला जाऊयात. हा चल मग माझ्या रूमवर, मी करून खायला घालतो. तू करायला पण शिकलास? हो माझ्या मित्रा, मी सगळं काही शिकलो. शहरात राहून विष्णू आता तसं बोलायलाही शिकला होता. तिथली लाईफस्टाईलही त्यांनी जाणून घेतली होती. तो अभिनवला घेऊन आपल्या रूमवर आला आणि पिझ्झाला लागणारं पीठ भिजवून त्याने त्याचा बेस तयार केला. मग त्यावर त्याने पिझ्झा सॉस लावला. नंतर मशरूम, पनीर, कांदा आणि ढोबळी मिरची घालून कढईमध्ये बेक करायला ठेवला. 1 तासानंतर पिझ्झा तयार झाला. विष्णूने तयार केलेला पिझ्झा अभिनवने खाल्ला आणि तो आश्चर्यचकित झाला. अरे क्या बात है मित्रा, तू तर कमालच केलीस. बाहेरच्या पेक्षा चांगला पिझ्झा बनवलायस तू. लहानपणापासूनच आईने खाणं बनवायला शिकवलंय, म्हणून थोडंफार जमतंय आता. मित्रा, माझ्याकडे एक आयडिया आहे. या अभ्यासात वगैरे माझा काही इंटरेस्ट नाहीये. मला बिझनेस करायचा आहे. उद्या कॉलेजमध्ये कल्चरल फेस्टिवल आहे, तिथे आपण दोघं पिझ्झाचा स्टॉल लावूयात. छान कमाई होईल. हो हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुसऱ्या दिवशी दोघांनीही कॉलेजमध्ये पिझ्झाचा स्टॉल लावला आणि त्यांची पिझ्झाची विक्री खूप छान झाली. तेव्हाच तिथे पायल आली. तू पण या गावरांबरोबर राहून तसाच झालास की? तू पण याच्याबरोबर पिझ्झाचा स्टॉल लावलास? कुठलंही काम लहान नसतं पायल. पिझ्झा बनवणं काही मोठं कामही नाहीये. हे पिझ्झा विकून असे किती कमावणार आहात तुम्ही दोघं? छोटे लोक, छोटी सोच. मग विष्णू म्हणाला, अरे ओ मॅडम, काय छोटं छोटं लावलंय? हा
अगं तू बघच, मी जगातला सगळ्यात मोठा पिझ्झा बनवेन. जगातला सगळ्यात मोठा पिझ्झा. जर तू हे करून दाखवलंस ना तर मी सगळ्यांच्या समोर तुझे पाय पकडून माफी मागेन. ठीक आहे, गावातला माणूस आहे मॅडम मी. हा, साधा असलो तरी जिद्दी आहे. आता बघच पुढे काय होतं ते. हा. विष्णू आणि अभिनव रात्री रूम मध्ये येतात. यार विष्णू, तू चॅलेंज तर केलंस, पण जगातला मोठा पिझ्झा तू बनवणार कसा? इथे नाही रे, इथल्या लोकांचं मन छोटं आहे यार. मोठं काम करायचं म्हणजे आपल्याला अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथल्या लोकांची मनं सुद्धा मोठी असतील. माझं गाव, ये होईना बात. दुसऱ्याच दिवशी विष्णू अभिनवला घेऊन आपल्या गावी आला आणि लोकांना सगळ्यात मोठा पिझ्झा बनवण्याबद्दल सांगितलं. सगळे गावकरी त्याची मदत करण्यासाठी लगेचच तयार झाले. गावातल्या लोकांनी आपापल्या घरून सगळं सामान आणून दिलं. विष्णूने पिझ्झाचा बेस बनवला. लोकांनी आपापल्या गाईचं दूधही विष्णूला आणून दिलं आणि भाज्या तर गावातल्या शेतात भरपूर होत्या. अभिनवने आपल्या कॉन्टॅक्ट थ्रू मीडियावाल्यांनाही बोलावलं होतं. मीडियावाले गावात येऊन जगातला हा मोठा पिझ्झा बनवण्याचं काम शूट करत होते आणि टीव्हीवर याचं लाईव्ह टेलिकास्टही करत होते. आणि तुम्ही पाहताय गावातला एक साधा भोळा मुलगा कसा जगातला सगळ्यात मोठा पिझ्झा बनवत आहे. आता हा पिझ्झा तयार होतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही हे थेट प्रक्षेपण पाहत राहा. 7 दिवसांच्या मेहनतीनंतर जगातला सगळ्यात मोठा पिझ्झा तयार झाला. सगळ्या गावकऱ्यांना खूप आनंद झाला आणि हे टीव्हीवर टेलिकास्टही होत होतं. मोठमोठ्या लोकांनी हे पाहिलं आणि अभिनवला फोन यायला सुरुवात झाली. हॅलो, तुम्ही लोक आता फेमस झाला आहात. तुम्ही आता गावागावामध्ये पिझ्झाचं दुकान उघडू शकता. मी तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. अभिनव आणि विष्णूचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या दोघांनी मिळून गावात आणि शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आपलं पिझ्झा शॉप सुरू केलं. पैसे असतील तर सगळं काही शक्य आहे. अवघ्या काही महिन्यातच विष्णू आणि अभिनव करोडपती झाले. पायलने सगळ्यांसमोर हात जोडून विष्णूची माफी मागितली. अभिनव आणि विष्णू बिझनेस पार्टनर बनले आणि आनंदाने हा पिझ्झाचा बिझनेस करू लागले. मुन्नी आपल्या 5 वर्षाच्या छोट्या भावाबरोबर स्टेशनवर चॉकलेट्स विकायची. पण तिथे तिची कमाई तेवढी होत नव्हती. त्यामुळे ती पुन्हा रस्त्यावरच चॉकलेट्स विकायला लागली. तिथेच एका पिझ्झाच्या गाडीवर काही लोक पिझ्झा खात असलेले तिला दिसले. मुन्नी ते बघून आपल्या भावाला म्हणते, अरे, हे सगळे लोक इथे बसून काय खातायत? असा विचार करत मुन्नी त्या माणसाकडून पिझ्झा विकत घेते आणि खाते. तिला त्याची चव खूप आवडते. अरे वा, हा तर किती मस्त लागतोय खायला. पण कसा बनवतात हा? याचा विचार करत ती आपल्या भावालाही तो पिझ्झा खाऊ घालते आणि घरी निघून जाते. दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ बंटीने जेव्हा तिच्याकडे खायला मागितलं तेव्हा ती त्याला म्हणते, थांब थोडा वेळ बंटी, तुझ्यासाठीच तर जेवण बनवतीये. मग तिने भावाला भरवलं आणि खाता खाता विचार करू लागली, मला लवकरात लवकर दुसरं काहीतरी काम शोधायला पाहिजे. या कामातून तर काहीच पैसे मिळत नाहीयेत. काहीतरी करायला पाहिजे. ती विचार करतच होती. तेवढ्या तिला काल खाल्लेला पिझ्झा आठवतो. मला हे शोधून काढायला हवं की तो पिझ्झा कसा बनवतात आणि मला एकटीलाच तो बनवून बघायला पाहिजे. ती आपल्या भावाला बरोबर घेते आणि त्या पिझ्झावाल्याकडे जाते. अंकल, तुम्ही हा पिझ्झा कसा बनवता मला सांगाल का? तुम्ही जर माझी मदत केली तर मी पण असा पिझ्झा बनवून विकेन. मुन्नीने असं विचारल्यावर तो माणूस तिला म्हणाला, अच्छा, तर तुला माझी बरोबरी करायची? सकाळी सकाळी उगाच डोकं फिरवू नकोस. चल निघ इथून. तो माणूस असं बोलून तिला तिथून हाकलून लावतो. असं नाहीये अंकल, एकदा माझं म्हणणं तर ऐका. ती असं बोलतच होती तेवढ्यात त्या माणसाने तिला धक्का मारला. तिथून जात असलेल्या एका बाईनेही ते पाहिलं. अहो, काय झालं ग बाळा? आणि तुम्ही हिला असं ढकललत का? त्या बाईने विचारल्यावर तो माणूस तिला सगळं सांगू लागला. त्यावर ती बाई म्हणाली, तुम्ही पण हद्दच करता. ती मुलगी बिचारी तिला काम मिळेल म्हणून विचारत होती, पण तुम्ही शी. त्या दुकानदाराला ओरडून ती बाई त्या मुलीला घेऊन तिथून निघून जाते आणि तिला म्हणते, बाळा, तुझं या जगात कोणीच नाहीये का? आणि हा मुलगा कोण आहे? हा माझा भाऊ आहे आणि माझे आई बाबा आता काही दिवसांपूर्वीच आम्हाला सोडून देवाघरी गेले. तेव्हापासून आम्ही दोघं रेल्वे स्टेशनवर चॉकलेट्स विकतो, पण तिथे आमची काहीच कमाई होत नाही. नुकसान होतंय. मला आता काहीच कळत नाहीये. मी काल तिथे पाहिलं होतं की खूप लोक पिझ्झा खात होते, म्हणून मी पिझ्झा कसा बनवायचा ते विचारत होते, पण ते मला ओरडले. असं म्हणून ती रडू लागली. ओ हो हो, ठीक आहे बाळा, तू काळजी करू नको. हा मोबाईल ठेव.
याच्यावरून तुला जे हवं ते शिकू शकतेस. याच्यावर तू पिझ्झा कसा बनवायचा ते बघ. मग तू तुझा पिझ्झाचा बिझनेस सुरू करू शकते. मुन्नीला त्या बाईचं म्हणणं पटलं. मुन्नीने त्या मोबाईलवर पिझ्झा कसा बनवायचा ते शोधून त्याची रेसिपी शिकली. मुन्नीने घरी पिझ्झा बनवण्याची प्रॅक्टिसही केली. 4 वेळा तिचा पिझ्झा चुकला. त्याला काही चवच लागत नव्हती. पण तिने हार मानली नाही आणि ती प्रयत्न करतच राहिली. मग तिचा 5वा पिझ्झा खूप छान झाला. मुन्नी खूप खुश झाली. हे बघ बंटी, आता हा पिझ्झा खूप मस्त झालाय. जर हे पिझ्झाचं काम चाललं तर समज की आपलं आयुष्यच बदललं. मुन्नीने दुसऱ्याच दिवशी रेल्वे स्टेशनवर जाऊन पिझ्झा बनवायला सुरुवात केली. गरमागरम स्वादिष्ट पिझ्झा घ्या, चटपटीत पिझ्झा, मसालेदार पिझ्झा असा आवाज देऊन ती लोकांना पिझ्झा विकू लागली. खूप कमी किमतीत विकत असल्यामुळे खूप लोक तिच्याकडे येत होते. खूपच कमी वेळात तिचे सगळे पिझ्झा विकले जातात म्हणून ती लवकर घरी येते. बाप्पा, आज मला पूर्ण 1000 रुपयांचा फायदा झाला. बाप्पा, रोज असाच फायदा होऊ दे. मुन्नी रोज असा पिझ्झा बनवून ती खूप पैसे कमवू लागली. काही दिवसातच तिने रेल्वे स्टेशनवर एक छोटंसं दुकानही सुरू केलं, जिथे तिने मोठ्या प्रमाणावर पिझ्झाचा व्यवसाय सुरू केला. दिवस रात्र तिचं पिझ्झाचं दुकान सुरूच होतं. या सगळ्यामागे त्या बाईचं खूप मोठं श्रेय आहे. याचा विचार करत ती घरी येते. आपल्या आईवडिलांच्या फोटोसमोर उभं राहून ती म्हणते, आई बाबा, तुमच्याशिवाय आमचं आयुष्य एकदम दुर्बल झालंय. आज आम्ही 3 वेळा जेवू शकतो यामागे केवळ त्या आंटींचा हात आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. त्या जिथेही असतील त्यांना सुखी असू दे असा आशीर्वाद तुम्ही त्यांना देत राहा, कारण तुमच्या मुलांच्या आनंदाचं कारण त्याच आहेत आणि आम्हालाही आशीर्वाद द्या. तेवढ्यातच पिझ्झाचा व्यवसाय करणारा तो माणूस घरी येतो. ए मुली, आजपासून तुझा पिझ्झाचा धंदा बंद करायचा आणि जर बंद केला नाहीस तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकीन. का म्हणून? मी थोडीच तुमच्या बरोबर गाडी लावतीये. मी तर रेल्वे स्टेशनवर पिझ्झा विकतीये. तू तिकडे सुरू केलंयस म्हणून तर इथे कोणी माझ्याकडून पिझ्झा विकत घेत नाहीये. तेवढ्यातच मुन्नीची मदत करणारी ती बाई सुद्धा तिथे येते. तू असंच काहीतरी करणार याचा अंदाज होताच मला, म्हणूनच मी मुन्नीवर रोज नजर ठेवून होते. तुझं बोलणं मी सगळं रेकॉर्ड केलंय. मी आता हा पुरावा पोलिसांना देतेच बघ. अरे नाही नाही, असं काही करू नका. मी काही नाही करणार. मी जातो इथून. एवढं बोलून तो तिथून पळून गेला. मुन्नी रडत रडत त्या बाईजवळ जाते. बाळा, तुला घाबरायची काही गरज नाही. तुला केव्हाही गरज पडेल तेव्हा मी इथे येईन. मी इथे जवळच राहते. सगळं नीट होईल बाळा. माझी इच्छा आहे की तुझं खूप मोठं पिझ्झा सेंटर व्हावं. त्या बाईने असं बोलून मुन्नीची समजूत काढली. मुन्नीही खूप खुश झाली. जसं ती बाई बोलली होती, मुन्नीचं खूप मोठं नाव झालं होतं. एवढ्या लहान वयात पिझ्झा तयार करणारी ही एकमेव मुलगी होती म्हणून न्यूजमध्येही तिचं नाव येतं. मुन्नी हे सगळं बघून खूप आनंदी झाली होती. तिची अशी प्रगती होत असलेली पाहून त्या बाईलाही खूप आनंद झाला. अशा रीतीने मुन्नीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.